अगं काय चप्पल पडली का? अहो नाही हो. अहो तुम्हाला आठवत नाहीये का? काय? इथे ते प्रसिद्ध साड्यांचं दुकान आहे. हा मग काय आलं? मागच्या वेळी नव्हतं का आपण आलो? मला ती पिवळी साडी आवडली होती. तुम्ही मला घेऊन नाही दिलीत. ती आहे का बघून येऊ? अगं राहू दे ना, वेळ होतोय. नाही हो, असं काय करता? आता आलोच आहोत आणायचे तर मी पटकन घेऊन येते. जा जा पटकन ये, जास्त वेळ थांबता येत नाही मला. का? अगं परवानगी नाही रोडवर. परवानगी नाही? हो. इथे कोण काळं कुत्रा आहे? काय माहिती म्हणूनच नाही वाटतं. तुम्ही इथे थांबणार आहात ना? मी पटकन जाऊन येऊ. जा. नक्की जाऊ. जा पटकन. की तुम्ही येताय? मी काय शिलो मग गाडी कोण बघणार? नाही नाही, गाडी गेली तर तुम्ही गेलेलं चालेल. नाही तुम्ही थांबा, मी आलेच पटकन. पिवळी साडी. अरे जा लवकर. ओ भाऊ, हा आज स्टेशनला कसं जायचं? पैसे असेल तर रिक्षाने जा, पैसे कमी असेल तर बसने जा, आणि नसतीलच तर? मग चालत जा. आणि चालायचं कंटाळा असेल ना तर जाऊच नका. तुमच्या जाण्यानं स्टेशनचं काही भलं होणार आहे का? नाही ना. काय पण आजकालचे म्हातारे, हा? दुसऱ्या म्हाताऱ्यांशी कसं बोलायचं कळत नाही. थांब 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 दे बॉक्स दे. अरे बाबा मला उशीर होतोय, जाऊ दे. ए शान्या चाकू बघितला काय? अरे नंतर बघीन चाकून. ए टाइमपास करू नको, टिंगला करू नको. सांगतो तुला, दे बॉक्स दे बॉक्स दे. आणि हे बघ तुझ्याकडे काय असेल नसेल ना ते सगळं दे. हो, मग माझं उरलेलं आयुष्य घेऊन टाकतो. उरलेलं अशा अरे शान्या टिंगला करायला लागलायस काय? उरले असं मारायला टापलाय का मला? हे बघ हा तुझा बॉक्स आहे ना, तो दे मला. अरे बाबा मला हमाल नकोय. अरे हमाल ना रे. अरे शान्या मी लुटारो आहे, मला हा तुझा बॉक्स लुटायचा आहे, कळला का? मी बॉस त्याला दे, मला बाबा जायचं उशीर होतोय. अरे गोरका नाही रे. अरे तुला सगळा कुठे ओळखून आहे ना म्हणून गोरका लावला रे. अरे ए स्वाट रे तुझ्या. चोर 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 इथं काय बोंबलते, जाऊन पकडा त्याला. दादा. अरे हवालदार इन्स्पेक्टर. नाही मी हवालदार, माझा आडनाव इन्स्पेक्टर आहे. मग इन्स्पेक्टर कोण आहे? मीच हवालदार मीच. कसलं नाव हवालदार आणि इन्स्पेक्टर? ते महत्वाचं नाहीये. आता इथून पळाला तो कोण होता? अहो लुटार होता. आणि त्याला तुम्ही बघितलेलं हो. आहे. तुम्हीच पोलिसांची मदत करू शकता. मग तुमचं काम काय? दुसऱ्यांच्या घरात शिरा खाणं? तसं नाही, नागरिक हा पोलिसांचा मित्र असतो ना. नागरिकांनी काहीतरी करायला पाहिजे ना. मग जा ना, धाव जाऊन पकडा त्याला. मी हा नाही जरा प्रॉब्लेम आहे ना. अरे अरे केवढं पोट वाढलंय ते. जरा व्यायाम कर व्यवस्थित. काय म्हणतो मी? कसं असते हवालदार इन्स्पेक्टर? अरे झोपला की काय? नाही चला पोलीस स्टेशनला. चला चला ह्याच्यावर चला, कुठं असं तुम्ही जाऊ. ते बसा, चला, चला, मी चला. नाही, जाऊ दे कसं इथं काय काकाला विचारा. त्यांना नाही, मला थांबा ना जरा. बरं मला सांगा, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? अहो मी सांगितलं ना, आता माझ्या बायकोला साडी घेण्याचा मोह झाला. अहो, बायकोचं नाही हो, या काकांच्या बाबतीत जे घडलं ना ते सांगा. मला काय विचारताय? काकांना विचारा ना. सॉरी बोला. हा एक माणूस आला, त्यांनी माझ्याकडे बॉक्स मागितला, पण मी काय तो दिला नाही. ह्याला नशीबवान आहे तुम्ही. अहो त्याने बॉक्स चोरला, त्यात कसला आलाय नशीब. हा काय होतं त्या बॉक्स मध्ये? त्या बॉक्स मध्ये माझे जुने कपडे होते. जुने कपडे का ठेवले होते बॉक्स मध्ये? अहो माझा जुना मित्र आहे ना, त्याला मी ते गिफ्ट करणार होतो. नाही बरं आहे, जुना मित्र जुने कपडे. बसतंय पण दादा तुम्ही त्या चोराला ओळखाल ना? छे, फालतू लोकांची ओळख वाढवायला मला अजिबात आवडत नाही. अहो दादा हाय बाय करायला सांगत नाही. हे चित्रे यांना हाय करा. हाय हाय. हे चित्रकार आहेत. काय करतात हे गुन्हेगारांची चित्र काढतात. कसली विचित्र आवड आहे तुम्हाला. अहो विचित्र आवड म्हणून काढत नाहीत. तुम्ही चोराचं वर्णन करायचं, हे चित्र काढणार, मग आम्ही जाऊन त्याला पकडणार. तुम्ही काहीच करत नाही. हे चित्र काढणार, तुम्ही पकडणार, आम्ही येणार, तुम्हाला सांगणार, मग तुम्ही पकडणार. तुम्ही करता काय? आमच्या घरी नुसते शिरा खाता. चला सुरू करूया. हो चला वर्णन करा. कोणाचं? चोराचं. हा चोराचं वर्णन कवितेत करू का पोवाड्यात करू? दादा साध्या मराठीत सांगा. हो चालेल. हा. एकदम सुंदर रसाळ चेहरा. रसभरीत वर्णन नको हो. सोप्प सांगा. चेहरा कसा होता त्याचा? चेहरा गोल होता. मग लोकांचे काही त्रिकोणी असतात का? नाही तसं नाही. डोळे कसे होते? डोळे त्याचे हा डोळे ना लाल होते. सशाच्या गोष्टी सांगू नका. मोठा भाव असलात ना तरी दांडेने मारेन, कायद्याचा प्रश्न आहे. असं कसं? खरं तेच सांगतो मी, खरंच लाल होते डोळे. बरं लाल मिशी होती? मिशी कोणाला? त्याला. त्याला मिशी हा अशी कुरतडलेली होती मिशी. कुरतडले. ओके. हो. केस कसे होते? तेच कशाने गेले? माझे नाही हो, त्याचे सांगा. अच्छा त्याचे केस, त्यात भरपूर केस होते हो. कळतच नव्हतं कुठून सुरू व्हायचं. हा होता काय? आईला हाच होता. गुड मॉर्निंग सर.
दुपारी येऊन तुम्ही गुड मॉर्निंग म्हणताय. हा चल ठीक आहे चल. काय बोलतो सॉरी सर सॉरी. मग उशीर का झाला ते सांग. अरे काय सांगू तुम्हाला. खाली ठेव. काय तोंडाला येईल ते कारण सांग. कशाला खरं तेच सांगणार आहे. हा. पोलीस स्टेशनला गेलो होतो. अच्छा कोणाची एनसी करायला. एनसी करायला नाही, पोलीस मला घेऊन गेले होते. अच्छा 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 म्हणजे गुन्हा देखील घडला तुमच्या हातून. हे बघ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माणसाला ऑफिस मध्ये कामावर ठेवण्यात आम्हाला रस नाही. हा तुझा मेमो. अरे पोलीस स्टेशनला मी काय गुन्हेगार म्हणून गेलो नव्हतो. अच्छा म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर गुन्हा सिद्ध झाला. नाही नाही, रस्त्यावर गुन्हा घडला तो मी पाहिला. पोलीस मला घेऊन गेले साक्षीदार म्हणून. असा कोणता गुन्हा घडला. बलात्कार. हा, नुसतं बघत बसलो असतो का मी. अरे पहिलं थांबवलं असतं मी. हे बघ तू माझा वेळ उगाच फुकट घालवू नकोस. नेमक्या आणि मोजक्या शब्दात थोडक्यात काय घडलं ते मला सांग. हा, एका गुंडाने त्या म्हातारा लुटण्याचा प्रयत्न केला. मग त्या चेहऱ्याचा मास्क फाटला. म्हाताऱ्याच्या. नाही गुंडाच्या. मग तो चेहरा मी पाहिला, माझा चेहरा हवालदारने पाहिला. मग मला हवालदार चेहऱ्या सकट पोलीस स्टेशनला घेऊन गेला. तिकडे गंमत झाली. तिकडे तो चित्रकार भेटला. चित्रकार कसला तू पण चित्रे विचित्रे चित्रकार विचित्रे विलास चित्रे. केवढं मोठं नाव, केवढा मोठा माणूस होता. आहे आहे त्याने माझा चेहरा पाहिला आणि त्याचा चेहरा काढला. म्हाताऱ्याचा. नाही हवालदाराचा. नाही. गुंडाचा. नाही. मग कोणाचा. गुंडाचा. मग आता काय, आता पुढे मला कोर्टात साक्ष द्यावी लागणार आहे. म्हाताऱ्याला. नाही. हवालदाराला. नाही. गुंडाला. अरे नाही रे, मला साक्ष द्यावी लागणार आहे. अरे झाले दादा असल्या पराक्रमी गोष्टी तू करू शकत नाहीस. भीतीने गाड्या नवडेल तुझी नसते असं काही करताना. भीतीच्या गोष्टी कोणाला सांगताय मला. अरे ह्या देशाचा नागरिक आहे मी. रोज न चुकता मतदान करतो करतो आणि माझ्या कर्तव्याच्या मध्ये जर याल ना तर आई शपथ हा मेमो मला देताय. हाच मेमो मी तुमच्या थोबाडावर मारतो. काय वहिनी काय चाललंय. काय आहे माझ्यावर कशाला रागवत आहे. तुमच्यावर नाही हो रागवत मी. मग कोणावर रागवत आहे. आमचे हे यांच्यावर रागवत आहे का. अपमान केला हो माझा. अपमान म्हणजे चार चौकात तुम्हाला शिव्या घातल्या की काय. हा. आणि मी वरी गप्प बसेन. तेच म्हणतो मी. नाही नाही अहो काय झालं मी शॉपिंगला गेले होते यांच्या बरोबर. अचानक हे कुठे गायबच झाले. अहो पुरुषांचा जीव गुदमरतो अशा ठिकाणी त्यांना न्यायचंच नाही. अशा ठिकाणी घेऊनच गेले नव्हते. त्यांना दुकानाच्या बाहेरच उभा केलं होतं गाडीजवळ. मी साडी घेऊन बाहेर आले तर तिथे नव्हतेच, गायबच होते. गेला असेल विडी गाडीसाठी कुठेतरी गेला. काही विडी गाडीसाठी कुठे गेला असेल. मग गाडी कुठे घेऊन गेले होते. नाही गाडी तिथेच असेल पण नंतर आरटीओ वाले उचलून घेऊन गेले असेल. ती आणायला तो गेला असेल. उठा हा? चला उठा. कशाला? तुम्ही त्यांचेच मित्र ना, त्यांचीच बाजू. नाही, उठा. कुठं आहे रे. अरे कुठे ए कुठं आहे. कुठं आहे तो किशोर कुलकर्णी कुठं आहे. मी कोणत्या आधी सांगा. हो मी गुंडा आहे. नाही. अरे काय चेहऱ्यावर दिसतंय ते. हे बघा मला किशोर कुलकर्णी पाहिजे. कशाला. अरे कशाला म्हणून काय विचारताय. मला बदला घ्यायचा आहे. बदला. अहो कसला. अरे कसला म्हणून काय विचारता. आता नागिनीचा बदला तर मी घेणार नाही ना. नागिणीचा बदला नागिणच घेणार ना. हे बघा मला माझा बदला घ्यायचा आहे. हा जाऊ दे विषय बदला. नाही कसला बदला. कसला बदला. तुम्ही पेपर वाचता. नाही हो हल्ली वेळ मिळत नाही. नाही ना मायला आपल्याला पण वेळ मिळत नाही. आपल्या पंटर लोकांनी पेपर वाचला तेव्हा मला कळलं की पेपरात माझा फोटो आलाय म्हणून. तुम्ही बोर्डात पहिले आलात. अभिनंदन. अरे बोर्डात पहिला नाही रे आलो. अरे मी गुंडा आहे गुंडा. अरे काय क्वालिफिकेशन आहे का. अरे हो किशोर कुलकर्णी ना उद्या कोर्टात माझ्या विरोधात साक्ष देणार आहे. अरे पोलीस स्टेशनला फोटो छापलेत रे आपले. आपले आपले आदर हरते. पोलिसांनी पण जाम खर्च केला ना याच्यावर. नाही नाही पण हे सगळं झालं कधी. काल काल. पण हे चिकनी तू चिकनी. मी हा तू कोण. ज्यांना शोधत आलात ना त्यांची मी बायको. बायको. ए चोच्या तू कोण. मी त्याचा खास सोचा. खास मित्र आहे मी त्याचा. अच्छा 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 म्हणजे तू त्याचा मित्र आहेस. नाही नाही एवढा खास मित्र नाही. मी फक्त हा हॅलो तोंड ओळखतो. मायला कुठं तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवली नाही रे त्या किशोर कुलकर्णीनं. आणि चिकनी चिकनी. चल जा चिकनी तर चिकनी. त्याला सांग तो आला तर मी येऊन गेलो म्हणून. बघ त्या किशोर कुलकर्णीला ना सोडणार नाही आता मी. त्याला सांगून ठेवा आलो होतो म्हणून. किशोर किशोर किशोर. अरे तू आहेस कशाला ओरडतोय. काय झालं. अरे सॉलिड प्रॉब्लेम झाला यार. मग ठीक आहे प्रॉब्लेमचा काय. बापरे प्रॉब्लेम कुठला. इकडचा की तिकडचा. इकडचा तिकडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तू काय मुख्यमंत्री आहेस काय. अरे आशा वहिनींकडे एक रंगा नावाचा माणूस तुला शोधत आला होता. रंगा. कसलं छपरी नाव आहे.
हे आशा नावाच्या माणसाला मी नाही ओळखत. ओळखत नाही हा. मग त्याची फुकटची पब्लिसिटी कशाला केलीस? पोलिसांकडे त्याचं वर्णन कशाला केलंस? अच्छा 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 अच्छा. तो रंगा. अरे बापरे, मी असंच वर्णन केलं म्हणजे ते पोलिसांनी जबरदस्ती केली. काय बोलत होता रंगा? काय नाही, तो एवढाच बोलत होता. तो किशोर कुलकर्णी आहे ना, त्याला आपण आता सोडणार नाही. हा. कुठे सोडणार नाही मला? का तुझे वडील आहे का परीक्षा जवळ आली म्हणून खेळायला सोडणार नाही म्हणून? अरे बदला घेणार आहे तो. तू एक काम कर, लता वहिनीकडे जा आणि लपून बस. लपून बसू? लपून बस, घरात जा आणि आरामात बस रे, पण बाहेर पडू नकोस. हं? येस येस येस. बरं, हे किती दिवसापर्यंत? तुझे चांगले दिवस येईपर्यंत. महाग आहे, शी घाणेरडं आहे. काय? अरे लता, किशोर तू आलायस? का दुसरं कोणी येणार होतं का? हा, माझा पार्सल वाला येणार होता माझं जेवण घेऊन. अगं जाऊ दे, ते आधीच प्रॉब्लेम निर्माण झालाय. काय झालं? ओ माय गॉड, तुझी नोकरी बिकरी गेली की काय? नोकरी नाही ग, माझा जीव जाणार आहे आता. हा, म्हणजेच तुझी नोकरी जाणार आहे. कारण की तुम्हाला एक दिवशी सांगितलं होतं, तुला आठवत आहे? माझी नोकरी म्हणजे माझा जीव की प्राण आहे. असं मी बरंच काही बोलतो ग, सगळंच लक्षात ठेवू नकोस. माझे बोल म्हणजे काय संतांचे बोल नाहीयेत. काय झालं? काय काय झालं? तू पेपर मध्ये वाचलतस ना, रंगा गुंड. Oh yes, yes, that Ranga Gunda. Oh, that very famous personality Gunda celebrity है ना? त्याला अशी मस्टॅच पण होती. हो, त्याचं वर्णन करणारा शूरवीर कोण? किशोर कुलकर्णी. हा, कोण? कोण? तोच तो मी. तर तू? हा. मला कधीपासून त्या माणसाला भेटायची इच्छा होती आणि आज तू माझ्या समोर बसला आहे. व्हेरी नाईस टू मीट यू. कॉंग्रॅच्युलेशन. मी तुमच्यासाठी शॅम्पेन घेऊन ये. ए, गप्प बस. अरे हे प्रकरण अंगाशी आलंय आता. अंगाशी कुठे आलाय? अंगाशी ग, म्हणजे आता हे Oh, it's come on your body. अरे देवा माझ्या. अगं तो आता मला मारणार आहे. तो तुला मारणार आहे? बदला घेणार आहे तो. Oh my God. बरं झालं हा तुम्ही आलात. ते तुमचीच वाट बघत होते मी. आमचे हे गेले 2 दिवस घरी आले नाही तो, म्हणून तुमची वाट बघत होते. काय सांगतेस काय चिकने? तर उभा ना. सांगतेस काय चिकने म्हणतो? हा, शोधत होतात ना त्यांना? सापडले? अरे तुझ्या नवऱ्याला मी माझ्यासाठी शोधतोय. तुझ्यासाठी तुझ्या नवऱ्याला शोधायला मी काय पोलीस आहे का? अरे गुंडा आहे मी, गुंडा. मला माहिती आहे. माहिती आहे ना तुला? मायला लय त्रास दिलाय त्यानं, मला लय त्रास दिलाय. हे बघ बाई, मला एक सांग, कुठं लपवून ठेवलायस त्याला? मी कुठं लपून ठेवलाय? तेच विचारतोय, कुठं लपवून ठेवलायस त्याला? मी कुठेही लपून ठेवलं नाहीये त्यांना. आणि ते काय अशी लपून ठेवण्यासारखी गोष्ट आहे काय? काय तरी चला. हे बघ, अशी शब्दात गुरफटवू नकोस मला. ज्या वांदे केले तुझ्या नवऱ्यानं माझे, त्या मायला कुठं फिरता येत नाही, कुणाकडे जाता येत नाही, येता येत नाहीये. ह्याला सगळ्या एरियामध्ये आपले फोटो चिकटवलेत रे. अरे देवा, एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये पण तुम्हाला. अहो, आत्ता 4 दिवसात आपल्या शहरामध्ये सर्कस येते है ना? मग सर्कसचे पोस्टर तुमच्या पोस्टरवर चिकटवले जातील. हे बघा, कुठलीही भिंतीवर चिकटवलेली वस्तू त्याच्यावर दुसरे चिकटतातच. त्या मायला तू काय मला सर्कशीतला इदूशा क्या समजलीस काय? हा शाहरुख खान आहे, हा शाहरुख. बघ, आता मी जातोय आणि परत इथे येणार आहे. आणि जर का तू इथं आला तर त्याला सांगायचं श्रीमान गुंड येऊन गेले. मी इथं आलो हे अजिबात सांगायचं नाही, कळलं काय? मारे अशी फिल्डिंग लावतोय ना, आता कुठे जातो बघतो सुकाळी जा. लय वैताग दिलाय फिल्डिंग व्यवस्थित करा. फिल्डिंग बॅटिंग कोणाची मला कळलंच नाही. बॅटिंग गेले. कुठला देश नेमका खेळतोय बाई? यार फोन वाजतोय तुझा. इकडे इकडे. अरे ये पटकन इकडे बघ, तिकडे बघ. अच्छा असे होय तुझं. वर बघ, खाली खाली बघ. रंग आहे का रे तू? रंग नाही, मी देव माणूस आहे. अच्छा अच्छा, देव माणूस आहे. ते काय गळ्यात कृष्णाची मूर्ती. जा 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 जा. धन्यवाद. उगाच कशाला. अरे इथं काळा वाटाणा होता. रंगा थांब, तुझ्या आईच्या भाजा बाजूला तुझ्या. अरे देवा. हॅलो.
या तू साहेब तुम्ही तू इथे काय करतो साहेब तुम्ही इथे काय करताय मी आपलं माझं काम माझं जाऊ दे, तुझं इथे काय काम आहे? माफी साहेब माफी कसली माफी? साहेब साहेब पोलीस माझ्या पाठीशी लागले तो मला वाचवा. अरे पोलीस पाठीशी लागलेत? अरे असं काय बोलतोयस? अरे पोलिसांचे आणि गुंडाचे चांगले संबंध असतात. हा अरे उलट चांगली गोष्ट आहे, पोलीस तुझ्या पाठीशी आहेत म्हटल्यानंतर. अहो तशा पाठीशी नाही हो, माझ्या पाठी लागलेत पाठी अच्छा तसे लागले. पाठी लागलेत बापरे. हा हा कोण? हा ही कोण ही Me? I'm his beloved wife, Chibaiko. बायको Yes, nice to meet you. ही बायको रंगा रंगा गुंड तुला म्हणतो ना, रंगा गुंड येस या Oh my God, the famous celebrity Gunda. तुमचा पेपरात फोटो पाहिला मी. Congratulations. डार्लिंग yes. प्लीज सी टी अँड कॉफी. Please see tea and coffee. चहा पाण्याचं बघ. Oh, improvement. साहेब सॉलिड आहे तुमचं. तिकडं चिकणी इकडं देखणी बरं. ए काय बरं आहे देखणी चिकणी. हे बघ हे प्रकरण तिकडे कळता कामा नये आणि तिकडचं प्रकरण इकडे कळता कामा नये. कुठलंच प्रकरण काढणार नाही साहेब. पण मला वाचवा साहेब प्लीज प्लीज वाचवा. आता कोण आलं? एक कोण आलं? अरे हे त्या बापाचं घर आहे, काय पोलीस मागे लागलेत ना, तू काय दरवाजा उघडतोयस? थांब. डार्लिंग Yes, bubble gum. प्लीज ओपन द डोर. सम गेस्ट इज कमिंग. बघ कोणी विचार सांगूच नको आम्ही घरात आहोत म्हणून. ओके प्लीज कम. चला But why? Strange. Yes. इकडे एखादा माणूस आलाय का? हो. कोण? तुम्ही? फालचे विनोद करते बाई. तसं नाही दुसरा एखादा माणूस आलाय का? नाही. नाही पण तरी पण आला असेल ना. नाही आमचा डोर बंद होता आणि माणूस असतो ना तो किमान एवढा असतो. तो काय लेटर आहे का एका फट्टीतून यायला? टीचर बाई आहे. नो ऍक्च्युली माय मिस्टेक इज दॅट मी कसलं इंग्लिश बोलतोय पण गेला हा. रूड पोलिसमॅन. बबल गम. येस डार्लिंग. बबल गम कॉप आलेला. बापरे कोण आला होता? पोलीस. पोलीस. डोंट वरी मी त्याला परत पाठवून दिला. थँक्यू डार्लिंग थँक्यू. प्लीज सी बिस्किट्स अँड ब्रेड बटर. असू दे मी बघते काय. ओके साहेब काय रे? साहेब माझा आता तुमच्यावरती कसलाही राग नाहीये. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही नाही साहेब. नाही, आता माझ्यावर अजून एक उपकार कर. हे जे सगळं काय आहे ना ते इथले तेच विसरून जा रे बाबा. जबान पक्की साहेब. Thank काय you. कुठे बोलणार नाही. बापरे परत बेल वाजली. अरे हे तू कुठे जातोयस? थांब डार्लिंग. येस शुगर प्लम. डार्लिंग प्लीज ओपन द डोर. नाउ यू ओपन द डोर. साहेब ही का चिडली? हे चिडली नाही ती, प्रेमाने म्हणाली, रिस्पेक्ट देऊन बोलली मला की प्लीज तुम्हीच दरवाजा उघडा ना कळे. ऍक्च्युली काय झालं माहितीये का? तो माणूस इथं रंगा तू इथं लपून बसलास रे. चल आता तुला दाखवतो तुझ्या आईच्या झांजा वाजल्या. शिव्यात चल आता तुला दाखवतो. मिस्टर रंगा. मिस्टर रंगा. पण मिस्टर रंगा चहा न पिताच पोलीस स्टेशनला गेले. ते त्याला पोलीस स्टेशनला चहा मिळणार आहे. मग तुम्ही चेहरा कशाला लपवला? तुम्हाला पण दिला असता ना त्याने चहा. नाही मला आवडत नाही चहा पोलीस स्टेशनचा. काय एवढा ऍटिट्यूड कशाला? अगं तिथे नेतात मग हार तुरे देतात, कौतुक करतात, फोटो काढतात, रात्रभर बसवून ठेवतात. मला आवडत नाही ग. मग सगळा वेळ माझा फुकट जाणार. मग मी तुला वेळ देणार कसा? आणि आता वेळ मिळालाच आहे तर मार्गी लावूया ना हा वेळ. अकेली है.